सातारा जिल्ह्यासह पश्चिम भागामध्ये मुसळधार असा पाऊस जो आहे तो सध्या काल रात्रीपासूनच सुरू झालेला आहे. आज सकाळपासूनच पावसाची संततधार जी आहे ती ग्रामीण भागासह सातारा शहरामध्ये आपल्याला सुरू असल्याचं एकूणच चित्र पाहायला मिळत आहे. खरं तर सातारा जिल्ह्यात मागील 3 ते 4 महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळं धरणांची परिस्थिती जी आहे ती पूर्ण क्षमतेने ही धरणं जी आहेत ती भरलेली आहेत. जवळपास 99 ते 100% सातारा जिल्ह्यातील सर्वच धरणं जी आहेत ती भरलेली आहेत. त्यामुळे सध्या हा पावसाचा जोर जर कायम राहिला तर पुन्हा एकदा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करणार असल्याची माहिती जी आहे ती धरण प्रशासनाकडून यावेळी देण्यात आलेली आहे. खरं तर सध्या सातारा शहरात सकाळपासून सतत पाऊस जो आहे तो सुरू असल्यामुळं सध्या तरी कुठेही सखल भागामध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत नाही. मात्र जे साताऱ्यातील जे रस्ते आहेत या रस्त्यांमध्ये खड्ड्यांचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं एकूणच पाहायला मिळत आहे. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.